कोण म्हणतं नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे? हा कायद्याचा बालेकिल्ला नसून हा गुन्हेगारांचा बालेकिल्ला आहे. मी स्पष्ट आणि दाखवून देतोय त्याच्यामध्ये. तर जे माझ्या मुलाचं मर्डर झालेलं आहे, घरात घुसून या गावातल्या गावगुंडांनी केलेलं आहे. 18 ते 20 जण आलेले होते. तर त्याच्यामधले जे 3 आरोपी त्यांना हे साहेब बाहेर ठेवतात. माझ्याकडे त्याचा पुरावा आहे डायरेक्ट लगेच. हा त्याचा पुरावा. ही त्याच्यातले हे गुन्हेगार लोक त्याच्यामध्ये मर्डर करताना दिसतात ते. तर साहेब यांना बाहेर ठेवतात ते आणि त्यांना बाहेर ठेवून आणि त्यांना अटक करत नाही. आम्हाला सांगतात की तुम्ही पुरावे आणा. आता हे पुरावा दिला मी एक. त्याच्यानंतर मग मी हे जे पत्र पाठवलेले हे सगळे IG, DIG, SP, कलेक्टर आणि मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि आपले राष्ट्रपती यांना हे पत्र दिलेले. त्याच्यानंतर हे जे पत्र आहे हे सगळे पोस्टाने झालेले त्यांना पाठवलेले. त्याच्यानंतर हे जे प्राधिकरणाला जे हे पत्र दिलेलं आहे, तर हे प्राधिकरणावाल्यांनी केस त्यांच्यावरती दाखल केलेली API वरती. तर हे टायमिंगला तिथं 7 तारीख पडली होती, हजर झाले नाही. काहीतरी वेगळेच कारण दाखवतात. हे SP साहेबांना दिले, आपले विशेष अधिक महानिरीक्षक साहेबांना दिलेले हे माझेवाले पुरावे. हे त्यांच्यावर एवढे माझे आलेले त्यांचे पुरावे. हे 25 ते 30 पुरावे. त्याच्यानंतर प्रांत अधिकारी हे निफाडवाले हे त्यांना दिलेले निफाडचे पुरावे. एक बी अटक करत नाही त्यांना. ते म्हणत्या पुरावे आणा. पुरावे दिले यांना, फोटो दिले, मर्डर करताना ते मारतात ते मुलं, त्यांचे फोटो दिले, अटक करत नाही. त्याच्यानंतर हे आडगाव नाशिक SP साहेबांना दिलेले, ते पण तेच बोलतात ते पुरावे द्या. पुरावे दिले तरी सुद्धा ते अटक करत नाही. त्याच्यानंतर हे दिलेले मुख्यमंत्री साहेबांना, SP साहेबांना, हे रामदास आठवले साहेबांना, त्यांचे पण आलेले हे पुरावे. त्याच्यानंतर जे अटकची जे मुलं बाहेर फिरतात ते, तर हा वावीचा API गणेश शिंदे सांगतोय की हे मुलं पाणी भरत होते आणि इथं डायरेक्ट याच्यामध्ये मर्डर करताना दिसतात ते. आणि मग हे जे पुलं या लोकांचे जे ज्यांनी स्टॅम्प बनवून आणून दिलेले का वावीच्या API वरती कारवाई करण्यात यावी, या लोकांनी मला स्टॅम्प बनवून दिलेले. हे बघा, या लोकांनी आम्हाला स्टॅम्प बनवून दिलेले डायरेक्ट का यांच्यावरती कारवाई व्हावं, याच्यावरती या API शिंदेवरती कारवाई व्हावी, अशी या लोकांची पण मागणी याची या स्टॅम्पमध्ये. ही पुरावे सगळे आहे, आमच्याकडून घ्यावा आणि API शिंदे यांना लवकरात लवकर सस्पेंड करावा आणि आम्हाला न्याय द्यावा. आणि बिलेकिल्ला काही नाही आहे, तर हे मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा हे करावा आणि मला न्याय द्यावा. हे मर्डर करणारे आजही मी स्वतः नाशिक CP साहेबांना सुद्धा फोन करून आणि पुरावे व्हिडिओ दिलेले त्यांना. तर ते तिथून मला त्यांच्या ऑफिसमधून मॅडमचा फोन आला होता. ते म्हणे जर एवढे पुरावे तुमच्याकडे आहे तर आम्ही त्यांना लगेच अटक केली असती, पण आम्ही नाशिक ग्रामीणला नाशिक सिटीला आहे, तर तुम्ही नाशिक सिन्नर ग्रामीणकडे जावे. तर सिन्नर ग्रामीणकडे आम्ही SP बाळासाहेब पाटलांक भरपूर वेळेस गेलेलो आहे, तर ते काय आम्हाला न्याय देती नाही आहे. ते डायरेक्ट काहीचे काही 1-2 उत्तर देतात ते आणि आता फाईल जमा झाली सांगतात. काहीच्या काही 1-2 उत्तर दिले आणि आम्ही अटक करतो म्हणते आणि अटक करत नाही, काहीच नाही. आणि जे तेव्हा हे बालेकिल्ला नसून आणि माझे आतापर्यंत जे एवढे कागदपत्र तयार झाले, या कागदपत्राला मला कमीत कमी 70,000 रुपये खर्च आलेला आहे. तुम्ही त्याच्यावर कॅल्क्युलेशन करून बघा. एक फाईल हे बनवण्यासाठी वकील साहेबांना कमीत कमी 1500 रुपये लागतात एक फाईलला, एक याच्यासाठी. एक दुसऱ्याला 1500. असे किती झालेले हे बघा. फार सगळे प्राधिकरणापासून तर सगळ्यांना पत्र दिलेले. तर याच्यामध्ये